एकादशी व्रतकथा. निर्जला एकादशी. युधिष्ठिर म्हणाले, जनार्दन, ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षात जी एकादशी येते, कृपया तिचे वर्णन करा. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, राजन, हिचे वर्णन परमधर्मात्मा सत्यवती नंदन व्यास महाराज करतील, कारण की ते सर्व शास्त्रांचे तत्त्वज्ञ आणि वेदांगत पारंगत विद्वान आहेत. तेव्हा वेद व्यासजी सांगू लागले, दोन्ही पक्षातील एकादशीच्या दिवशी भोजन करू नये. द्वादशीला स्नानादीतून पवित्र होऊन फुलांनी भगवान श्रीकृष्णाची पूजा करावी. मग नित्यकर्म आटोपल्यावर प्रथम ब्राह्मणांना भोजन देऊन शेवटी आपण स्वतः भोजन करावे. राजन, जननाशौच आणि मरणाशौच यातही एकादशीला भोजन करता कामा नये. हे ऐकून भीमसेन म्हणाले, परमबुद्धिमान पितामह, माझी उत्तम गोष्ट ऐका. राजा युधिष्ठिर, कुंती माता, द्रौपदी, अर्जुन, नकुल आणि सहदेव हे एकादशीला कधी भोजन करीत नाहीत. तसेच मला देखील नेहमी हेच सांगतात की भीमसेन, तू देखील एकादशीला भोजन करू नकोस. परंतु मी त्या लोकांना हेच सांगतो की मला भूक सहन होणार नाही. भीमसेनचे बोलणे ऐकून व्यासजी म्हणाले, जर तुला स्वर्गलोकाची प्राप्ती अभिष्ट असेल आणि नरकाला दूषित समजत असशील तर दोन्ही पक्षातील एकादशीच्या दिवशी भोजन करू नकोस. भीमसेन म्हणाले, महाबुद्धिमान पितामह, मी आपणासमोर खरे बोलत आहे. एक वेळ भोजन करून देखील माझ्याकडून व्रत केले जात नाही. मग उपवास करून तर मी कसा शकेन? माझ्या पोटात ऋक नावाचा अग्नी सदैव प्रज्वलित असतो. म्हणून मी जेव्हा खूप जास्त खातो तेव्हाच हा शांत होतो. म्हणून हे महामुने, मी वर्षभरातून केवळ एकच उपवास करू शकतो, ज्यामुळे स्वर्गाची प्राप्ती सुलभ होईल आणि जे केल्याने मी कल्याणाचा भागीदार होऊ शकेन. असे एखादे व्रत निश्चय करून सांगा, मी त्याचे योग्य प्रकारे पालन करेन. व्यासजी म्हणाले, भीम, ज्येष्ठ महिन्यात सूर्य वृषभ राशीवर असतो किंवा मिथुन राशीवर. शुक्ल पक्षात जी एकादशी आहे त्याचे प्रयत्नपूर्वक निर्जला व्रत कर. फक्त चूळ भरण्यासाठी किंवा आचमन करण्यासाठी मुखात पाणी घेऊ शकता. ते सोडून कोणत्याही प्रकारचे पाणी विद्वान पुरुषांनी तोंडात टाकू नये, अन्यथा व्रत भंग होतो. एकादशीला सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयापर्यंत माणसाने पाण्याचा त्याग केला तर हे व्रत पूर्ण होते. त्यानंतर द्वादशीला पहाटे स्नान करून ब्राह्मणांना विधीपूर्वक जल आणि सोने दान करावे. अशा प्रकारे सर्व कार्य पूर्ण करून जितेंद्रिय पुरुषाने ब्राह्मणांबरोबर भोजन करावे. वर्षभरात जितक्या एकादशा असतात त्या सर्वांचे फळ निर्जला एकादशीच्या व्रताने पुण्य प्राप्त करून देते. यात जरा देखील संशय नाही. शंख, चक्र आणि गदा धारण करणाऱ्या भगवान केशवाने मला सांगितले होते की जर मनुष्य सर्वांना सोडून केवळ मला शरण आला आणि एकादशीला निराहार राहील तर त्याची सर्व पापांपासून सुटका होते. एकादशी व्रत करणाऱ्या पुरुषाजवळ विशालकाय, विक्राळ आकृतीधारी, काळ्या रंगाचे दंडधारी भयंकर यमदूत जात नाहीत. अंतकाळी पितांबरधारी, सौम्य स्वभावाचे, हाती सुदर्शन धारण करणारे आणि मनासमान वेगशाली विष्णुदूत अखेर ह्या वैष्णव पुरुषाला भगवान विष्णूच्या धामात घेऊन जातात. म्हणून निर्जला एकादशीला पूर्ण प्रयत्न करून उपवास आणि श्रीहरीची पूजा करा. स्त्री असो की पुरुष, जर त्याने मेरू पर्वतासमानही घोर पाप केले असेल तर ते सर्व ह्या एकादशी व्रताच्या प्रभावाने भस्म होऊन जाते. जो मनुष्य त्या दिवशी जलाच्या नियमाचे पालन करतो तो पुण्याच्या वाटेकरी बनतो. त्याला एक प्रहरात कोटी कोटी सुवर्णमुद्रा दान करण्याचे फळ प्राप्त होते, असे ऐकले गेले आहे. मनुष्य निर्जला एकादशीच्या दिवशी स्नान, दान, जप, होम इत्यादी जे काही करतो ते सर्व अक्षय असते. हे भगवान श्रीकृष्णाचे कथन आहे. निर्जला एकादशीला विधीपूर्वक उत्तम रीतीने उपवास करून मानव वैष्णवपद प्राप्त करून घेतो. जो मनुष्य एकादशीच्या दिवशी अन्न खातो तो पापाचे भोजन करतो. इहलोकात तो चांडाळा समान आहे आणि मेल्यावर अधोगतीला जातो. जे ज्येष्ठ शुक्ल पक्षातील एकादशीला उपवास करून दान देते ते परमपद प्राप्त करते. ज्यांनी एकादशीचा उपवास केला आहे ते ब्रह्महत्यारे, दारुडे, चोर आणि गुरुद्रोही असले तरीही सर्व पातकांपासून मुक्त होऊन जातात. कुंतीनंदन, निर्जला एकादशीच्या दिवशी श्रद्धाळू स्त्री पुरुषांसाठी जे विशेष दान आणि कर्तव्य विहित आहे ते ऐका. त्या दिवशी सागरात शयन करणाऱ्या भगवान श्री विष्णूंची पूजा आणि जलमयी गायीचे दान केले पाहिजे आणि प्रत्यक्ष गाय अथवा घृतमयी गायीचे दान योग्य आहे. पुरेशा दक्षिणा व विविध मिष्टांनाद्वारे यत्नपूर्वक ब्राह्मणांना संतुष्ट केले पाहिजे. असे केल्याने ब्राह्मण अवश्य संतुष्ट होतात
आणि ते संतुष्ट झाल्यावर श्रीहरी मोक्ष प्रदान करतात. ज्यांनी शम, दम आणि दानात प्रवृत्त होऊन श्रीहरीची पूजा व रात्री जागरण करून ह्या निर्जला एकादशीचे व्रत केले आहे, त्यांनी आपल्याबरोबरच गेलेल्या 100 पिढ्यांना व येणाऱ्या 100 पिढ्यांना भगवान वासुदेवाच्या परमधामात पोचविले आहे. निर्जला एकादशीच्या दिवशी अन्न, वस्त्र, गाय, जल, बिछाना, सुंदर आसन, कमंडलो तसेच छत्री दान केली पाहिजे. जो श्रेष्ठ व सुपात्र ब्राह्मणाला जोडा वाहना दान करतो तो सोन्याच्या विमानात बसून स्वर्गलोकात प्रतिष्ठित होतो. जो ह्या एकादशीला महिमा भक्तिपूर्वक ऐकतो अथवा तिचे वर्णन करतो तो स्वर्गलोकात जातो. चतुर्दशीयुक्त अमावस्येला सूर्यग्रहणाच्या वेळी श्राद्ध करून मनुष्याला जे फळ प्राप्त होते तेच फळ तिच्या श्रवणाने देखील प्राप्त होते. प्रथम दंतधावन करून हा नियम घेतला पाहिजे की मी भगवान केशवाच्या प्रसन्नतेसाठी एकादशीला निराहार राहून आचमनाशिवाय दुसऱ्या जलाचा देखील त्याग करेन. द्वादशीला देवेश्वर भगवान विष्णूंची पूजा केली पाहिजे. गंध, धूप, फुले आणि सुंदर वस्त्राने विधीपूर्वक पूजा करून पाण्याच्या कलशाचा संकल्प सोडून पुढील मंत्र म्हणावा. देवदेव वृषिकेश संसार वर्णतारका उद्भव कुंभ प्रदानेन नयमा परमागती. संसार सागरातून तारणाऱ्या हे देवदेवादिदेवा ऋषिकेशा, ह्या पाण्याच्या कलशाचे दान केल्याने तुम्ही मला परमगती द्यावी. भीमसेन, ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील जी शुभ एकादशी असते तिचे निर्जल व्रत केले पाहिजे. त्या दिवशी श्रेष्ठ ब्राह्मणांना साखरेबरोबरच जलाचा घडा दान केला पाहिजे. असे केल्याने मनुष्य भगवान विष्णूजवळच पोचवून आनंदाचा अनुभव करतो. त्यानंतर द्वादशीला ब्राह्मण भोजन करविल्यानंतर स्वतः भोजन करावे. जो अशा प्रकारे पूर्णपणे पापनाशिनी एकादशीचे व्रत करतो तो सर्व पापांपासून मुक्त होऊन अनामय पदास प्राप्त होतो. हे ऐकून भीमसेनेने देखील हा शुभ एकादशीचे व्रत सुरू केले. तेव्हापासून जगात पांडव द्वादशीच्या नावाने ही प्रसिद्ध आहे. धन्यवाद.